36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. मेळघाटातील दुर्गम भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून दहेंद्री गावातील महिलांना मागील 15 दिवसांपासून पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतोय. या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर टीका करत महिलांच्या प्रश्नाकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केलाय. देशभरात महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापलं असताना मेळघाटातील महिलांना मात्र मूलभूत गरज असलेल्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. महिला सक्षमीकरणाच्या घोषणा केल्या जातात, पण प्रत्यक्षात महिलांच्या दैनंदिन अडचणींकडे दुर्लक्ष केलं जात आहे, असं मत राहुल येवले यांनी व्यक्त केलंय. दहेंद्री गावात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यानं संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय. मात्र यानंतरही संबंधित यंत्रणेकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचं स्थानिकांनी सांगितलंय. युवक काँग्रेसने उपस्थित केलेल्या प्रश्नांमध्ये अपूर्ण काम असतानाही पाणी पुरवठा विभागाला ग्रामपंचायतीकडून ना हरकत प्रमाणपत्र कसे मिळाले याचा समावेश आहे. या प्रकरणात अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यातील संभाव्य संगनमताचा संशय व्यक्त करण्यात येत असून सखोल चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच महिलांच्या प्रश्नांवर राजकारण करणाऱ्या सत्ताधारी पक्षाच्या महिला नेत्या मेळघाटातील पाणी टंचाईच्या प्रश्नावरही पुढाकार घेणार का, असा सवाल राहुल येवले यांनी उपस्थित केला. यावेळी संदीप मुंडे, तालुका अध्यक्ष लताबाई येवले, मिथिया मुंडे, अनिता भावरे, सोनकू घुमारे, गीता मुंडे, आशा येवले, बजीबाई येवले, मालती मुंडे, दिलीप पोटे, पंढरी येवले, कमलेश घुमरे, नामदेव घुमारे, कुलदीप येवले, रवी घुमारे, विजय येवले, महादेव साठे, अनिकेत भावरे, सुरेंद्र बेलकर यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. काही ना काही पक्ष घ्यावा लागते. किती लोक तलतल फिरून राहिले तर 15-20 दिनापासून पाणी नाहीये. बगर पाण्याचे फिरून राहिलो इथं तिथं. आमचे खूप बनवून नाही राहिलं, आम्ही जिथून तिथून पाणी आणून राहिले. याच्यासाठी ते मानले काही ना काही पक्ष घ्यावा लागेल आणि जल्दीचे जल्दी पाणी द्यावा लागेल. आज दहेंद्री या गावामध्ये 15 दिवसापासून पाणी पुरवठा सुरळीत नाही आहे. आम्ही वारंवार त्याच्या तक्रारी करत आहोत, पण या पाणी पुरवठा विभागाला अजूनही जाग आलेली नाही आहे. आमच्या लाडक्या बहिणी यांना आज पाण्यासाठी वन भटकावं लागत आहे. देवा भाऊ, तुम्हाला या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आपण एकीकडे महिला बिल आणण्याच्या आळमध्ये आपण चुकीच्या पद्धतीनं डिलिमिटेशन बिल पारित करण्यासाठी धडपड करता आणि ते नामंजूर झाले म्हणून त्याच्यासाठी तुम्ही आंदोलन करता, तुमच्या पक्षाचे लोक आंदोलन करतात. पण आज आमच्या महिलांना, आमच्या या मेळघाटातील आदिवासी जनतेला पाणी पुरवठा सुरळीत होत नाही आहे. पाण्यासाठी घर सोडून दूरपर्यंत पाणी आणण्यासाठी जावं लागत आहे. तर यांच्यासाठी तुम्ही समोर याल का? यांच्यासाठी तुमच्या पक्षाचे लोक मोर्चे आंदोलनं करतील का? आमची या माध्यमातून सरकारला, शासनाला एक विनंती आहे की मेळघाटमध्ये ज्या पाणी पुरवठ्याच्या समस्या आहे त्या सुरळीत झाल्या पाहिजे. या गावामध्ये पाणी पुरवठा योजना ही मंजूर झाली तेव्हापासून आजपर्यंत पाणी पुरवठा झालेला नाही आहे. या पाईपलाईनमध्ये, योजनेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालाय. या कॉन्ट्रॅक्टरनी, अधिकाऱ्यांनी सचिवाकडून पैसे देऊन त्याची एनओसी घेतली, ती योजना हँडओव्हर केली, तेव्हापासून आजपर्यंत या गावातील लोकांना पाणी पुरवठा सुरळीत झालेला नाही आहे. आमची प्रशासनाला आज एक विनंती आहे की त्यांनी तात्काळ या सगळ्या ज्या आम्ही दिलेल्या तक्रारी दिलेल्या गावांमध्ये पाणी पुरवठा सुरळीत करावा. अन्यथा आम्हाला या सगळ्या आमच्या लाडक्या बहिणींसोबत आणि आमच्या ग्रामस्थांसोबत आम्हाला एक मोठं प्रचंड पाणी पुरवठ्यासाठी आंदोलन उभं करावं लागेल. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर नितीन वरखडेसह कॅमेरामन प्रकाश आठवले, अमरावती.